श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, उद्या आहे मंगळवार, चैत्र अमावस्या. पंचांगानुसार यंदा चैत्र अमावस्या तिथी मंगळवार 7 मे रोजी सकाळी 11:40 प्रारंभ होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 मे रोजी सकाळी 8:51 समाप्त होणार आहे. तर बघा, या अमावस्या तिथी ही मंगळवार 7 मे रोजी सुरू असली तरी चैत्र अमावस्या 8 मे रोजी साजरी केली जाणार आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी आपल्याला जे काही महादोष आहेत, या महादोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात. तर आपल्याला पितृदोष असेल, शनिदोष असेल किंवा अजूनही काही बाधा असतील किंवा काही समस्या असतील, यातून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी या चैत्र अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. ते कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, दक्षिण भारतात शनी जयंती चैत्र अमावस्येच्या दिवशी साजरी केली जातो. तो दिवस म्हणजे शनिदेवांचा जन्मदिवस. जर तुमच्या कुंडलीमध्ये शनिदोष असेल किंवा 7.7 आणि ध्येयाची स्थिती असेल तर व्यक्ती त्रस्त राहतो. त्याच्या प्रत्येक कामात अनेक प्रकारच्या अडचणी येतात. म्हणूनच बघा, तुमच्याही कुंडलीमध्ये जर दोष असतील किंवा शनिदोष असेल किंवा शनीची 7.7 असेल किंवा आडीचकी असेल, जर तुमच्या मागे जर ही समस्या लागली असेल तर तुम्हाला सुद्धा या चैत्र अमावस्येच्या दिवशी काय उपाय करायचे आहेत. हे उपाय केल्याने तुमच्या जीवनात सर्व समस्या दूर होतात आणि आपल्या ज्या काही शनिदोषामुळे ज्या काही अडचणी आपल्या जीवनामध्ये आलेल्या आहेत त्या हळूहळू अडचणी दूर होऊन आपली सर्व कामे ही चांगल्या प्रकारे होऊ लागतात. म्हणूनच बघा, आपण या चैत्र अमावस्येला आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत हे आपण आज पाहणार आहोत. तर बघा, आपल्याला अमावस्येच्या दिवशी शनी मंदिरामध्ये जाऊन काळे तीळ, मोहरीचे तेल, काळे किंवा निळे वस्त्र हे आपल्याला शनिदेवांना अर्पण करायचे आहे. या दिवशी शनी कवच आणि शनी चालीसा याचे सुद्धा आपल्याला पठण करायचे आहे. जर तुम्ही हा उपाय केला तर शनिदेवांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो. त्याचबरोबर बघा, आपल्याला शनिमंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील किंवा काही समस्या असतील त्या हळूहळू दूर होऊ लागतात. त्याचबरोबर बघा, आपल्याला शनी मंदिरामध्ये जाऊन एक दिवा लावायचा आहे. तर बघा, तो दिवा आपल्याला अशा प्रकारे लावायचा आहे की आपल्याला मोहरीचे तेल घ्यायचे आहे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला शनी मंदिरामध्ये जाऊन लावायचा आहे. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंगा टाकायच्या आहेत. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आणि जर तुमच्या कुंडलीमध्ये शनीचा दोष असेल किंवा तुम्हाला काही प्रकारच्या अडचणी येत असतील तर बघा, आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि शनिदेवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर बघा, पितृदोषासाठी सुद्धा आपल्याला एक उपाय करायचा आहे. पितृदोष हा प्रमुख दोष मानला जातो. यामुळे आपले संपूर्ण कुटुंब हे त्रस्त राहते, घराची प्रगती होत नाही आणि आपले कुटुंब सुद्धा पुढे जात नाही. कुटुंबातील व्यक्तींच्या कामामध्ये सतत अडचणी येत असतात. म्हणूनच बघा, या चैत्र अमावस्येच्या दिवशी आपल्याला स्नान करून पितरांना जल अर्पण करावे, त्यांना पिंडदान करावे आणि आपल्या पूर्वजांचे आपल्याला दान आणि ध्यान करायचे आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला त्यांच्यासाठी दानसुद्धा करायचे आहे. असे केल्याने आपले पितर आपल्यावर संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात. या उपायाने सुद्धा आपल्याला पितृदोषांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर बघा, चैत्र अमावस्येच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची असते. तर बघा, या चैत्र अमावस्येच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला पिंपळाच्या झाडाला जलसुद्धा अर्पण करायचे आहे. त्यानंतर बघा, आपल्याला संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडासमोर एक दिवा लावायचा आहे. तर बघा, या चैत्र अमावस्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. तर बघा, पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना आपल्याला कुणाशीही चर्चा न करता एकट्याने आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचे आहे आणि आपल्याला दिवा लावायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही गुपचूप दिवा लावला आणि पितृदोषासाठी किंवा पितरांसाठी जर तुम्ही हा दिवा लावत असाल तर आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला या पिंपळाच्या झाडाखाली बसून पितरांच्या सद्गतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर बघा, जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच आपल्या कुटुंबावरील असो किंवा तुमच्या घरामधील असो आपल्याला पितृदोषाचा त्रास हा हळूहळू कमी होऊ लागतो. तर बघा, त्याचबरोबर आपल्याला कालसर्प दोषासाठी सुद्धा एक उपाय करायचा आहे. या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. कुंडलीतील इतर 7 ग्रहांसह राहू केतूची विशेष स्थिती कालसर्प दोष निर्माण करते. यामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होता यश मिळणे कठीण होते. अशा स्थितीत चैत्र अमावस्येच्या दिवशी कालसर्प दोषाचा सुद्धा उपाय करावा.
चैत्र अमावस्येला स्नान केल्यानंतर सुवर्ण नागांची पूजा करावी. नंतर ते वाहत्या पाण्यात व्हावे. याशिवाय शांतीसाठी भगवान शंकराची पूजा करावी. शिवाच्या कृपेने कालसर्प दोष हा दूर होऊ शकतो. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही चैत्र अमावस्येच्या दिवशी कालसर्प दोषासाठी सुद्धा ही पूजा करू शकता. तर बघा, अशा प्रकारे जर तुमच्यावर काही दोष असतील, पितृदोष असेल, शनिदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल, या सर्व दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला चैत्र अमावस्येला आपल्या व्हिडिओमध्ये दिलेले आपल्याला उपाय करायचे आहेत. तर बघा, हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व दोष दूर होतात आणि त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला हे उपाय आपल्याला करायचे आहेत. तर बघा, पितृदोष असेल, शनिदोष असेल किंवा काळसर्प दोष असेल, यापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण नक्की या चैत्र अमावस्येच्या दिवशी काय उपाय करायचे आहेत. हे उपाय केल्याने नक्कीच आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. त्याचबरोबर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.